सुप्रीम कोर्टातून मित्रांनो निकालावरती भाष्य झाल्याच्या नंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये नवीन वादळ। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांना सोडून अनेक नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तर भाजपचे बडे राज्य पातळीवर नेते थेट पोहोचले मातोश्रीवरती। मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी, मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाला सगळ्यात मोठा प्रवेश। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या देशातील सगळ्यात मोठ्या सुनावणीच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून आलेल्या टिप्पण्या बघता महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे दिवस पुन्हा यायला सुरुवात झाल्याची ही नांदी असल्याचं सध्या समजत आहे। मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी काय कमावलं तर मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी विश्वास कमावला, उद्धव ठाकरेंनी सत्य कमावलं आणि अखेर सत्याला न्याय मिळताना दिसतोय। कारणही तसंच आहे, कारण की भाजपचे नेते भाजपला सोडून ठाकरेंकडे येत आहेत, शिंदेंचे नेते शिंदेंना सोडून ठाकरेंकडे येत आहेत। कारण एकच की सध्या देशात चाललेलं राजकीय वातावरण। मित्रांनो, बातमी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। सध्या मित्रांनो, देश पातळीवरती भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात काम करत असल्याचं प्राथमिक चित्र लक्षात येत आहे। काही लोकांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीनेच एकनाथ शिंदेंना सुप्रीम कोर्टात हरवायला सुरुवात केली असून तिथे निकाल बदलण्याचे थेट निर्देश दिले गेले आहेत। परंतु मित्रांनो, जे सत्य आहे, सत्य कधी लपून बसत नाही। ज्या प्रकारे निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी जो निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात दिला होता, तो निकाल नेहमी असत्य होता, तो सत्यावर आधारित नव्हता आणि सुप्रीम कोर्टाने नेमकं त्याच्यावरती बोट ठेवलं आणि शिंदे सेनेला जबरदस्त धक्का दिला। यानंतर मित्रांनो, आज महाराष्ट्रामधून पक्षावर प्रवेश होण्यास सुरुवात झाली असून शिवसेनेमध्ये प्रवेश वाढायला सुरुवात झाली। भारतीय जनता पार्टीचा चंद्रपूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा नेता थेट आज त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवरती भेट घेत आगामी काळामध्ये आम्ही उद्धव साहेब तुमच्यासोबत काम करायला तयार आहोत, माझ्यासोबत अनेक असे 100 ते 200 पदाधिकारी लवकरच प्रवेश करतील। त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जे चाललं आहे ते तुम्हाला सांगतो, असं म्हणत मित्रांनो भाजपचा बडा नेता थेट मातोश्रीवरती पोहोचला आणि त्यांचा प्रवेश मित्रांनो आज मुंबईत झालेला आहे। कोण आहेत नेते आणि शिंदेंचे कोणते आमदार आणि कोणते खासदार पुन्हा परतीच्या वाटेवर आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत। चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे अध्यक्ष महामंत्री आशिष रणदिवे, भाजपचा चंद्रपूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा चेहरा महामंत्री असणारे आशिष रणदिवे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। त्यांनी उद्धव ठाकरेंना विश्वास दिला की मी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा आपल्या शिवसेनेची जोरदार बांधणी करेल आणि शिवसेना पुन्हा एकदा डोलाने फिरवेल, असा शब्द त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आणि इथूनच सुरुवात झाली भाजपच्या संपूर्णपणे भाजपा हादरायला सुरुवात झाली। कारण की बडे जिल्ह्यातील नेते उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला तयार आहेत। जेनजींचं आंदोलन झालं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चालले सत्तेचं राजकारण, यावरून सध्या भाजपला खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय। मित्रांनो, आता वळूया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं देखील तशाच प्रकारची गत झाली असून केंद्रात भारतीय जनता पार्टी शिंदेंच्या विरोधात डाव खेळते, तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंची सत्तेतून हकालपट्टी होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। ते सुरू असतानाच सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकताना दिसू लागताच अनेक नेत्यांनी कुजबूज सुरू केली असून त्यांनी आपल्या खाजगीमध्ये सांगायला सुरुवात केली आहे, उद्धव साहेब आम्हाला माफ करा, पुन्हा एकदा आम्हाला आपल्या पक्षात घ्या, आपल्या शिवसेनेत घ्या। जुनी शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्याच शिवसेनेत काम करायला खूप बरं वाटतं, असं म्हणत बरेच आमदार आणि जिल्हा प्रमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केल्याची बातमी समोर येते। त्यामुळे मित्रांनो, त्या आमदारांची नेमकी नावं काय आहेत, ते खासदार नेमके कोण आहेत आणि ते जिल्हा प्रमुख आणि संपर्क नेते कोण आहेत, यांची नावं देखील आपण बघणार आहोत। पण मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने आता मंगळवारी 11 तारखेला
हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली आणि आमदार खासदार देखील ठाकरेंच्या बाजूने यायला सुरुवात झाली. हे म्हणावं लागेल, सत्तेसाठी स्वाभिमानी नेते पक्ष बदलतात, मात्र सामान्य शिवसैनिक कुठे जात नाही. आता अशा नेत्यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा आपल्या शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा शिवसेना उद्धव ठाकरेंच्यामध्ये एक मोठा गट आहे. तो गट सक्रिय असून या नेत्यांना पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश नको, त्यांना असंच 5 ते 6 वर्ष बिना सत्तेत राहू द्या, असं काही एक गट सांगतोय. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे कुणाकुणाला प्रवेश देणार, कुणाकुणाला हिरवा कंदील दाखवणार हे समजेलच. मात्र उद्धव ठाकरेंवरती, मातोश्रीवरती ज्यांनी आतापर्यंत टीका केली नाही, त्या लोकांना उद्धव ठाकरे ग्रीन सिग्नल देतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात खूप मोठे प्रवेश मुंबईमध्ये मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या हस्ते तुम्हा सर्वांना बघायला मिळतील. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, बघूया आगामी काळात काय घडतं ते देशात आणि महाराष्ट्र राज्यात.